गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या रोड ट्रिपचा चौथा दिवस आणि जसं की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला आहे, आम्ही गोकर्णमध्ये आलेलो आहोत. सगळ्यात पहिले मुरुडेश्वरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गोकर्णमधील महाबळेश्वराचं दर्शन घेऊन तसंच गोव्याला जाणार आहोत. कारण गोव्यावरनं मुरुडेश्वर लांब पडत होतं आणि गोकर्ण गोव्याच्या जवळ होतं थोडंसं, मग त्याच रूटला होतं गोव्याला जाण्याच्या. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आधी मुरुडेश्वरला जाऊयात आणि नंतर गोकर्णला जाऊयात आणि मग तसंच गोव्याला जायला. गोकर्णमधील महाबळेश्वर मंदिर कसं स्थापन झालं याची संपूर्ण माहिती मी आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये टाकलेली आहे. तर कोणी पाहिलं नसेल तर तो ब्लॉग जाऊन नक्की बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. या मंदिराचा ड्रेस कोड आहे तो म्हणजे पुरुषांना धोती किंवा लुंगी घालणं गरजेचं आहे आणि महिलांना पूर्ण ड्रेस सलवार किंवा साडी घालणं गरजेचं आहे. शॉर्ट ड्रेसवर हे मंदिरात प्रवेश देत नाहीत. दुपारी हे मंदिर बंद होतं आणि मंदिर बंद होण्याच्या जस्ट 5-10 मिनिट आम्ही इथे आलो होतो, पण आमचं संपूर्ण दर्शन खूप छान झालं. चला चला. तर दर्शन खूप छान झालं. तर आता दुपार झालेली आहे आणि भूक खूप लागली आहे, तर पहिले जेवण करून घेऊ आणि नंतर आम्ही जाणार आहोत गोव्याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. फायनली आम्ही पोहोचलो आहोत गोव्याला आणि आम्ही जिथे थांबलो आहोत तिथून माझी एक कॉलेज फ्रेंड जवळच आहे, तर तिने आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलं आहे. तर सगळ्यात पहिले तिच्याकडे जाऊ, जेवण करू आणि मग रूमवरती येऊ.
फोटो. फुल हातात काय फुल आहे. खूप छान जेवण झालं होतं. खूप दिवसानंतर मैत्रिणीला भेटून बरं वाटलं. तिच्याकडनं जाऊन आल्यानंतर आम्ही बीचवरती गेलो होतो आणि डायरेक्ट रूमवरती आलो. तर ही आहे आमची रूम. मार्चमध्ये फिरायला जाण्याचा हा एकच फायदा असतो की तुम्हाला चीप रेटमध्ये जास्त चांगल्या क्वालिटीचे रूम वगैरे भेटेल आणि मंदिरात कुठेही गर्दी नसेल. तर ही आहे आमची रूम. इथे छोटंसं रेफ्रिजरेटर दिलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.